तर आता आपल्याला कॉफी कडून सावतारून मागवायची गरज नाही, कारण तुम्ही हे झाड पाहते आणि याची कॉफीच आणि त्याला बाकी ती कॉफी आली आणि ते दुसरं तिसरं कुठं नसून ना आपल्या नाशिक मध्ये उगलंय. चल झूठा. काही लोक कमेंट मध्ये म्हणतील का काही पण बोलत होतं, काही पण नाही. याला एवढं खास वातावरण नव्हतं ना, तरी याला एवढी चांगली कॉफी आली. जर आपण याला जर लयच म्हणजे चांगल्या वातावरणात जर याला ग्रो केलं, म्हणजे जर वाढवलं ना, तर नक्की ना म्हणजे 100% मला असं वाटतं कॉफी प्लांटेशन आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते. तर याची माहिती मी आधी त्या व्हिडिओ मध्ये सांगितलेली, तरी मी आता तुम्हाला ना परत आता सांगतो. तर आपल्याला जर कॉफी प्लांटेशन करायचं असलं ना, 8x8च्या स्पेसिंग ना आपण हे लावू शकतो. जवळजवळ एकरात 400 ते 450 झाडं बसतात. तर एकदा याचं रोपटं लावल्यानंतर आहे ना, जवळजवळ 3 वर्षानंतर याला पहिलं फळ येतं आणि जून मध्ये जर आपण धरलं ना, तर जवळजवळ आहे ना डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत आपण याची हार्वेस्टिंग करू शकतो. उत्पादन आहे ना एका झाडामागे 30 किलो निघतं आणि जर आपण हिरव्या लाल बिया जर विकल्या ना, तर 50 रुपये किलो ना तर विकतेच. तुम्हाला काय वाटतं, आपल्याकडे कॉफी प्लांटेशन सक्सेसफुल आहे का नाही? तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आताच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि